नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC अन अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर आज तुमच्यासाठी नवीन मेथड घेऊन आलेलो आहे. गुणाकार करण्याची जपानी पद्धत. या मेथडमुळे गुणाकार जो आहे तो अजून सोपा होणार आहे. तर आज आपण जपानी पद्धतीने गुणाकार शिकूया. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कोणतेही चार्जेस नाहीत, एकदम फ्री आहे. आणि चॅनलचे व्हिडिओ जे आहेत ते लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आज आपण गुणाकार जपानी पद्धतीने बघूया. एक मी नंबर घेतो, खूप सोप्या ह्या ट्रिक्स आहेत बघा. आता मी पहिला नंबर घेतो 12 गुणिले 12. त्यांचा गुणाकार आपल्याला माहित आहे 144 आहे. 12चा वर्ग 144 आहे. पण आपण जपानी पद्धतीने हा गुणाकार बघूया. बघा, पहिल्यांदा हा जो पहिला अंक आहे हा 2 अंकी आहे. इथे पण 2 अंकी संख्या आहे, इथे 2 अंकी संख्या आहे. बघा, पहिला जो काय नंबर असेल त्यामध्ये 1, बघा आता 1 आणि इथे 2. तर आपल्याला इथे तिरक्या लाईन्स घ्यायच्या आहेत. पहिल्या संख्येसाठी तिरक्या लाईन्स बघा, आता ही पहिली तिरकी लाईन, 1 साठी 1 तिरकी लाईन, 2 साठी या 2 तिरक्या लाईन्स घ्यायच्या आहेत. पुढे बघा, आता 1 आहे, इथे 2 आहे, 1 ही उभी रेष 1 घ्यायची. पुढे इथे 2 नंबर आहे तर 2 उभ्या रेषा घ्यायच्या. आणि याचा जो छेदन बिंदू आहे त्या ठिकाणी पॉइंट घ्यायचे. बघा, आता हा छेदन बिंदू आहे, इथे पॉइंट घेतला तर डॉट म्हणूया आपण याला, असे डॉट घेऊया. याच्यानंतर बघा, आता आपल्याला इथे यांचा गुणाकार मेन्शन करायचा आहे. याचे 2 भाग करायचे. हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि मिडलचा हा भाग असणार आहे. म्हणजे बघा, सिक्वेन्स लिहिताना हा असा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. आता इथे बघा, एक डॉट आहे, 1 नंबर मेन्शन करणार आहे. ओके, पुढे इथे आता बघा 1 2 3 4. बघा 1 2 3 4 टोटल बेरीज झाली 4. 4 डॉट आहेत, 4 अंक मेन्शन केला मी. ओके, पुढे बघा या साईडला 1 2 3 4 डॉट एकूण किती आहेत? 4 डॉट आहेत. तर इथे मी 4 येणार 144. बघा किती सोपी मेथड आहे. फक्त पहिला जो नंबर असेल त्या आडव्या लाईन्स घ्या, तेवढ्या आहेत तेवढ्या. इथे 1 आहे पण ही पहिली तिरकी आडवी लाईन घेतली आपण. पुढे इथे 2 नंबर आहे म्हणून 2 तिरक्या लाईन घेतल्या. त्यानंतर 12 मध्ये 1 आहे, 1 उभी रेष पहिली घेतली आणि ह्या 2 नंबर साठी ह्या 2 उभ्या रेषा घेतल्या. पुढे ह्या रेषा एकमेकांना जॉईन करायच्या. त्याचा जो छेदन बिंदू आहे तिथे हे असे डॉट घ्या. पहिला अंक जो आहे हा नंबर म्हणजे डॉटची संख्या जी काय असेल ती इथे या स्वरूपात लिहायची. पुढे हे 2 डॉट 1 2 3 4 4 मेन्शन केले आणि पुढे हा पार्ट. रोटेशन कसं करायचं आहे? क्लॉकवाईज, घड्याळाचा काटा जसा फिरतो त्यानुसार हे रोटेशन करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.